मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत एक डॉक्टर, ॲथलेटिक, नृत्यांगना, रंगकर्मी, महाराष्ट्राच्या मिसेस मेडिक्वीन आणि आयर्नमॅन असलेल्या डॉक्टर शिल्पा दाते यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. या सगळ्या स्पर्धा आणि मेडिकल प्रॅक्टिस यासोबत तुम्ही कथ्थक आणि भरतनाट्यम हे देखील करता, तर यासाठी वेळ कसा काढता? हे शास्त्रीय नृत्य प्रकार आता सध्या तरी मी फॉलो नाही करू शकत आहे. लहानपणी माझ्या आईची खूप इच्छा होती, कारण तिला नाच शिकायचा होता, पण घरी त्यावेळेस नृत्य शिकण्याची परमिशन नव्हती, त्यामुळे तिला तो नाही तिचं स्वप्न पूर्ण करता आलं. त्यामुळे मी मॉन्टेसरीमध्ये असताना तिने मला त्या नृत्याच्या क्लासला घातलं आणि तेव्हापासून मी 9वी पर्यंत त्या ज्या काही एक्झाम्स असतात त्या सगळ्या कंप्लीट करून माझं जे काही म्हणजे 9वी पर्यंत मला जेवढं शक्य होतं नृत्य फॉलो करणं तेवढं केलं. त्याच्यानंतर मात्र मी जसं तुम्हाला म्हणलं की माझा थोडा खंड पडला. नंतर मी थोडंसं कंटेम्पररी किंवा हिपहॉप या नवीन डान्स स्टाईलमध्ये थोडंसं शिकले आणि मला एक चांगले गुरु मिळाले, रोहित जाधव सर, जे मुंबईला असतात आणि ते सांगलीला येऊन वर्कशॉप्स घेतात दर समर वेकेशनमध्ये. तर मी त्या 10-12 दिवस 15 दिवस जो काही वेळ असायचा तो काढायचे मुद्दामून आणि तेवढ्या 15 दिवसामध्ये माझं जे काही नृत्य शिकण्याची इच्छा होती तर ती त्यांच्याकडनं पूर्ण करून घ्यायचे. आता मी मला जमेल तसं जमेल त्या प्रकारे मी माझा जो काही छंद आहे तो मी जोपासते आणि लकीली मी थोड्याशा डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते. त्यानिमित्ताने एखादा छान डान्स बसवून होतो, त्याची तयारी होते, नटायला मिळतं, छान छान फोटो काढता येतात, तर तेही मी करते. आणि आता नुकतीच जी महाराष्ट्र स्टेट कॉम्पिटिशन झाली त्यात माझा प्रथम क्रमांक आलाय, तर त्याच्यामुळे मला ती थोडीशी बाजू जपता येते, ह्याचा मला आनंद आहे. डान्स सोबतच तुम्ही एक रंगकर्मी पण आहे, तर नाटक किंवा याकडे कसं गेलात? मी डान्स करताना बघून आमच्या सांगली ड्रामा ग्रुपचे जे मेन डिरेक्टर आहेत लोमटे सर, तर त्यांनी पहिल्यांदा मला अप्रोच केलं की तू आमच्या नाटकात काम करशील का. मी कधीच नाटकात काम केलं नव्हतं, त्यामुळे मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. मग ते म्हणाले, अगं तू कशाला घाबरतेस, मी डिरेक्टर आहे, मी तुझ्याकडनं काम करून घेतो, तू फक्त हो म्हण आणि मला 2 महिन्यांचा अवधी द्यायचा, त्यात मी सांगेन त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिसला यायचं. आता नाटकाची प्रॅक्टिस आमची रात्री 10 नंतर सुरू व्हायची. मग तेव्हा माझी दोन्ही बाळं खूप लहान होती, मग त्यांच्याकडे कोण बघणार हा विषय होता, कारण त्या नाटकात पण मी आणि माझा नवरा दोघंही काम करणार होतो. मग एक दिवस माझी आई, एक दिवस माझी सासूबाई असे येऊन त्या बाळांजवळ बसायचे आणि आम्हाला दोघांना मग त्या नाटकाच्या प्रॅक्टिसला जायला वेळ मिळायचा. 10 ते 12, 12:30, 1, 1:30 म्हणजे जितका वेळ प्रॅक्टिस चालेल तितका वेळ ती प्रॅक्टिस करायची. 2-2.5 महिने नाटक बसवायला लागतं, कारण आम्ही पहिल्यांदाच करत असल्यामुळे त्यांना आमच्यावरती खूप काम करायला लागलं. अगदी कसं उभारायचं, डायलॉग डिलिव्हरी कशी करायची, कुठे उच्चार घ्यायचा, कमी घ्यायचा, हे सगळं आम्हाला अगदी बेसिक पासून शिकवायला लागलं. पहिलं आम्ही नाटक केलं होतं पु ल देशपांडेंचंच होतं ते, तुझे आहे तुझं पाशी. आणि त्यानंतर परत आम्ही मागच्या वर्षी परत पु ल देशपांडेंचं सुंदर मी होणार हे नाटक केलं. तर खूप मजा येते, सगळे डॉक्टर्स असतात त्याच्यामध्ये आणि आमची सगळ्यांची केमिस्ट्री खूप छान आहे. दंगा करत, हसत खेळत, एकमेकाचे पाय ओढत असं रात्रीची प्रॅक्टिस चालू असते. आणि दरवर्षी आम्ही एक नाटक करतो, तर यावर्षी पुढचं नाटक करण्याचा प्लॅन चालू आहे. लवकरच मी त्याविषयी तुम्हाला सांगेन. दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या कॉम्रेड्स मॅरेथॉनचा अनुभव तुमचा कसा होता? मी पहिल्यांदा जेव्हा टाटा मॅरेथॉन 42 किलोमीटर पळले तर मला असं जाणवलं की मला लॉंग डिस्टन्स रनिंग खूप आवडतंय. म्हणजे 21 किलोमीटर पळण्यापेक्षा 42 किलोमीटर पळल्यानंतर मला जास्त आनंद मिळाला. आणि म्हणजे असं माझी आई मला म्हणली, अगं थोडं तरी दमल्यासारखं तोंड कर फोटोमध्ये, नाही तर लोकांना वाटणार की तू पळली नाहीस. आणि खरंच दमल्यासारखं झालं नव्हतं, म्हणजे मला खूप छान वाटलं. मग मला कळलं की आपण अजून थोडं लॉंग डिस्टन्स रनिंगकडे जावं असं. मग मी अल्ट्रा रन सुरू केल्या, म्हणजे 50 किलोमीटर वगैरे असतात अल्ट्रा रन, त्या चालू केल्या. मध्ये 2 वर्ष कोरोना आल्यामुळे सर्व इव्हेंट बंद पडल्या, त्यामुळे मी 2020 ला स्वप्न बघितलं होतं की मला कॉम्रेड्स मॅरेथॉन करायची आहे, पण कोरोनात 2 वर्ष ती झाली नाही, त्याच्यामुळे मग मी ती करू नाही शकले. 2022 ला त्यांनी परत ते ओपन केलं. मग मी म्हणलं आता आपण हे करायचंच. मग त्याची प्रॅक्टिस अशी असते की तुम्हाला कमीत कमी 60, 65, 70 किलोमीटरची तरी प्रॅक्टिस पाहिजे, कारण ती अल्टिमेट रन असते ती 90 किलोमीटरची असते. आणि डर्बन टू पीटर मॅरिसबर्ग ह्या 2 शहरांमधलं अंतर आपल्याला काटायचं असतं. तर पीटर मॅरिसबर्गला ती स्पर्धा सुरू होते आणि डर्बनला ती स्पर्धा संपते. आणि ती पूर्ण हिल मॅरेथॉन असते, म्हणजे डोंगराळ भागातून तुम्हाला पळायचं असतं. मग ज्या काही प्रॅक्टिस रन असायच्या तर त्या सगळ्या आम्हाला डोंगराळ भागात, म्हणजे लोणावळा किंवा कास, दंडोबा,
लवासा अशा ठिकाणी त्या करायला लागायच्या. आणि त्या रात्री असायच्या. रात्री 12ला सुरू करायचं पळायला आणि सकाळी 7:30, 8, 9 वाजेपर्यंत तुमचं जेवढं अंतर ठरलंय तर तेवढं अंतर तुम्ही रात्रभर पळून ते पार करायचं. रात्री अशासाठी की ज्या देशात स्पर्धा असणार आहे तर तिथे प्रचंड थंडी असणार आहे जेव्हा आम्ही पळायला जाणार जून महिन्यामध्ये. कारण तिथले तेव्हा विंटर्स चालू असतात. आपल्याकडे उन्हाळा असतो पण त्यांचा तिथे विंटर्स चालू असतात. मग जेव्हा आम्ही पळायला सुरुवात करणार पहाटे तेव्हा 3-4च्या म्हणजे डिग्रीमध्ये ते टेम्परेचर असणार होतं. त्यामुळे आम्हाला त्या कमी टेम्परेचरमध्ये पळायची सवय पाहिजे होती. मग रात्रभर पळायचं आणि ते पण शक्यतो हिली एरियामध्ये जिथे थंडी असू शकेल असं. मग आम्ही महिन्यातून 1 रन लवासा, लोणावळा किंवा कास पठार अशी करायचो. मग आम्ही साधारण 3-4 लॉंग रन केल्या. मॅक्झिमम मी अंतर कव्हर केलं होतं ते 60 किलोमीटर 65 किलोमीटर पर्यंत केलं होतं. आणि त्याच्या पुढचं अंतर हे त्या दिवशीच पळायचं. कारण जेवढं लॉंग डिस्टन्स तुम्ही पळता तेवढं इंजुरीची रिस्क वाढत जाते. आणि एकदा का इंजुरी झाली की मग ती रिकव्हर लवकर होत नाही कारण तुमच्या लॉंग रन्स कंटिन्युअस चालू असतात. मग त्याच्यामध्ये थोडी मला नी इंजुरी पण झाली होती. म्हणजे एप्रिलमध्ये तर माझी अशी कंडिशन होती की मला पाय पण जमिनीवरती टेकता येत नव्हता. म्हणजे मला पळता येईल की नाही म्हणजे आय वॉज अबाउट टू विड्रॉ. म्हणजे मी नाव परत घेण्याच्या विचारात होते. पण समहाऊ मी थोडंसं बाकीच्या तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन थोडं ते जॉईंटमध्ये इंजेक्शन देतात तर ते इंजेक्शन घेतलं आणि त्याच्यामुळे माझी पेन थोडी कमी आली. आणि मग मी ती स्पर्धा म्हणजे जाऊ शकले तिथे आणि यशस्वीरित्या ती पूर्ण करू शकले. ती स्पर्धा पहाटे 5:30ला सुरू होते आणि 5:30ला संध्याकाळी संपते. म्हणजे तुम्हाला 12 तासामध्ये ते 90 किलोमीटरचं अंतर पूर्ण करायचं असतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कट ऑफ असतात. म्हणजे 25 किलोमीटर अंतर जर तुम्ही एवढ्या वेळेत कंप्लीट नाही केलं तर तिथे पूर्ण बॅरिकेड येतात. म्हणजे ते त्याच्या पुढे तुम्हाला सोडतच नाहीत. आणि त्यांची एक बेलर बस असते. म्हणजे जे ते क्रॉस करू शकत नाहीत त्या बसमध्ये घालून ते तुम्हाला स्टार्ट लाईनला परत नेऊन सोडतात. तर ते सगळे कट ऑफ 6 कट ऑफ पार करत करत तुम्हाला ते अंतर कव्हर करायचं असतं. 12 तासांचा कट ऑफ होता पण मग मी 9 तास 55 मिनिटात ते अंतर पार करू शकले. आणि म्हणजे माझं 20-20 पासूनचं ते स्वप्न होतं तर ते फायनली म्हणजे एवढे अडथळे येऊन सुद्धा मी पूर्ण करू शकले. अच्छा. मॅरेथॉनच्या स्पर्धेत डिहायड्रेट न होता स्वतःची एनर्जी टिकवून ठेवायला लागते तर याचा बॅलन्स कसा मेंटेन करता? प्रत्येकाचं उंची, वजन, वय हे सगळं वेगवेगळं असतं. तर 1+1=2 असं गणित सांगता येणार नाही. प्रत्येक रनरला आपल्या शरीरात होणारे चढ उतार हे सगळं माहिती असतं. आपला हार्ट रेट किती राहतो किंवा आपल्याला साधारण पाणी किती लागतं. तर साधारण आपण जेव्हा प्रॅक्टिस रन करतो तर तेव्हा आपल्याला स्वतःलाच कॅल्क्युलेट करायला लागतं. तर माझा एक प्रोटोकॉल आहे की 1 किलोमीटर झालं की मी 1-2 सिप पाणी पिते. मग काही जण असं करतात की एक इलेक्ट्रोलाइटची बाटली वेगळी ठेवतात आणि साध्या पाण्याची बाटली वेगळी ठेवतात आणि 1 सिप नॉर्मल पाणी आणि 1 सिप इलेक्ट्रोलाइट प्यायचं. म्हणजे हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट दोन्ही बॅलन्स होतं. तर मला पाणी पिण्यापेक्षा मी 2 सिप इलेक्ट्रोलाइटचे प्यायचे कारण मला ते पाणी पिऊन ते पुरायचं नाही इलेक्ट्रोलाइट्स. आणि असं वाटायचं की एवढं जेवढा लॉस होतोय तेवढा रिप्लेनिश होत नाहीये. आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला कॅलरीज पण तेवढ्याच द्यायला लागतात. कारण जेवढं तुम्ही पळताय साधारण तुम्ही आता 10 किलोमीटर पळालात की तुमचे एक 500 ते 600 कॅलरीज बर्न होतात. तर तुम्हाला जर आता 42 किलोमीटर पळायचं असेल तर त्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला तेवढ्या कॅलरीज रिप्लेनिश करायच्यात. कॅलरी जरी डाऊन झाल्या तरी तुमचा स्पीड, तुमचं पळण्याची एनर्जी हे सगळं डाऊन व्हायला लागतं. आणि पूर्ण एक्झॉस्ट पर्यंत आपण थांबायचं नसतं. तर आपल्याला साधारण आयडिया येते की बाबा 45 मिनिटाला मला दमायला होतं तर मी साधारण 30 मिनिटाला एक जेल म्हणून असते. म्हणजे सेमी सॉलिड जेल असते. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि तुमचे कॅलरी असे बूस्ट असतं. तर ती जेल किंवा काही जण म्हणजे बनाना असतील, खजूर असतील, ड्रायफ्रुट्स असतील, चिक्की असेल, वॉटरमेलन असेल, प्रत्येक जण किंवा संत्री असतात ती मिठात बुडवून खायची. मग त्याच्यामुळे पण क्रॅम्प कमी येणं किंवा तुमचं हायड्रेशन मेंटेन होणं, डिहायड्रेशन कमी राहणं ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या सगळ्या सप्लिमेंट्स आपल्याला त्या पूर्ण ट्रॅकवरती 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटरच्या अंतरावरती मिळत जातात. फक्त आपल्याला लक्ष ठेवायला लागतं की आपल्या बॉडीला किती रिक्वायरमेंट आहे आणि त्याची सगळ्याची कॅल्क्युलेशन्स आपल्याला प्रॅक्टिस रनलाच करायला लागतात. नक्कीच. मॅडम, याबरोबर तुम्ही महाराष्ट्राच्या मेडिक्वीन मिसेस सुद्धा आहे. तर या स्पर्धेचा अनुभव कसा होता आणि ही स्पर्धा कशा स्वरूपाची असते आणि तुम्ही कशा प्रकारे यात पार्टिसिपेट केलं?
मी लहान असताना ना खूप ब्युटी पेजंट्स बघायचे. म्हणजे तेव्हा ऐश्वर्या रॉय किंवा सुष्मिता सेन वगैरे त्या अशा क्राऊन वगैरे त्यांना मिळायचे. तर माझी खूप इच्छा होती लहानपणापासून की आपण एकदा ब्युटी पेजंटमध्ये भाग घ्यावा. पण मगाशी म्हणल्यानुसार हे मेडिकलचा अभ्यास आणि ह्या सगळ्यामध्ये मला तो चान्स मिळाला नव्हता. 2019ला मला एक मिसेस मेडिक्वीन महाराष्ट्र म्हणजे फक्त जे डॉक्टर्स आहेत तर त्यांच्यासाठीच ती कॉम्पिटिशन होती आणि पुण्याला ती कॉम्पिटिशन अरेंज केली होती आणि त्याच्यामध्ये फक्त मॅरिड डॉक्टर्स यांच्यासाठी ती कॉम्पिटिशन होती. तर खूप छान त्याच्यामध्ये अनुभव होता. ह्या स्पर्धेविषयी आमच्या डॉक्टरांच्या ग्रुपमध्येच रजिस्ट्रेशनचा फॉर्म आला होता आणि ज्या दिवशी तो फॉर्म आला तर त्याच्या आदल्या दिवशीच त्या रजिस्ट्रेशनची डेट निघून गेली होती. तर मला कळेना मला तर भाग घ्यायचा आहे आणि तर मी काय करू. तर मी म्हणलं ठीक आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती ट्राय करूया. मी त्यांना फोन केला. मी म्हणलं अहो सर असा एक दिवस उशिरा आमच्या ग्रुपवरती मेसेज आलाय तर तुम्ही मला प्लीज अलाउ कराल का. मग ते म्हणले मॅडम हा प्रॉब्लेम बऱ्याच ग्रुपवर झालाय आणि आम्ही 2 दिवस एक्सटेंड करतोय तर तुम्ही फॉर्म भरा. तर अशा प्रकारे मी उशिरा त्या फॉर्म भरला आणि रजिस्ट्रेशन त्यांनी मला अलाउ केलं. त्याचं प्रायमरी राऊंड सिलेक्शन होतं ते कोल्हापूरला होतं. मग तिथे त्यांनी 3-4 राऊंड ठेवले होते. पहिला इंट्रोडक्शन राऊंड असतो. मग त्यांनी त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःविषयी माहिती द्यायची किंवा तुमचं जे काही स्पेशालिटी आहे त्याच्याविषयी माहिती द्यायची. रॅम्प वॉक असतो त्याच्यात एक राऊंड, एक फोटोशूटचा राऊंड असतो आणि मग तुमचं काही टॅलेंट असेल, मग कुणी नाटकात काम करत असेल, कुणी कविता करत असेल, कुणी डान्स करत असेल तर ते टॅलेंट तिथे दाखवायचं. मग ऑब्व्हियसली डान्स केला मी आणि रॅम्प वॉक त्यांनी अगदी बेसिक पासून म्हणजे कसं रॅम्प वॉक करायचं, कुठे पोजेस द्यायच्या, कसे टर्न घ्यायचे हे तिथे आधी आम्हाला शिकवलं. कारण आम्ही सगळ्याच ह्या फील्डमध्ये नवीन असल्यामुळे आम्हाला त्याची काहीच आयडिया नव्हती. खूप छान त्यांचे जे कोऑर्डिनेटर होते ते खूप प्रेमळ आणि म्हणजे त्यांची भीती वाटत नाही असे होते. तर त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर ओपन अप झालो. त्यांनी अगदी आम्हाला खूप मनापासून सगळं शिकवलं आणि मी अगदी कॅज्युअली म्हणजे होईल की नाही तेही माहिती नव्हतं पण तो खूप एन्जॉय केला आणि नंतर 2 दिवसानंतर कळलं की पुढच्या राऊंडसाठी सिलेक्शन झालंय. तर तो जास्त प्रॉब्लेमॅटिक पार्ट होता कारण तिथे जाऊन 5 दिवस राहायचं होतं पुण्याला. त्यांचे 2-3 दिवस ग्रूमिंगचे सेशन असतात. मग ते तुम्हाला प्रत्येक राऊंडला वेगवेगळ्या प्रकारची समजा साडीचा राऊंड एक ट्रॅडिशनल राऊंड असतो किंवा तुमचा इंडो वेस्टर्नचा राऊंड असतो, वेस्टर्न राऊंड असतो, क्वेश्चन आन्सर राऊंड असतो. तर त्या सगळ्याविषयी माहिती देतात आणि मग तुम्हाला ते पूर्ण ट्रेन करून मग फिनाले असतो. आता पुन्हा तोच प्रॉब्लेम की मुलांना 5 दिवस घरी कोण बघणार. मग परत आई सासूबाई नेहमीसारख्या पाठीला तू जा पुढे आम्ही आहे असं. नवराही होता तो पण म्हणाला मी बघतो पोरांचं तू टेन्शन घेऊ नकोस. त्याच वेळेस सगळ्यात अवघड म्हणजे आमचं नाटकाची प्रॅक्टिस चालली होती कारण त्याच्या नेक्स्ट ज्या आठवड्यामध्ये मेडिक्वीनची कॉम्पिटिशन होती त्याच्याबरोबर 2 आठवड्यानंतर आमचं नाटक होतं तर त्याची प्रॅक्टिस चालली होती आणि मेडिक्वीनच्या नेक्स्ट वीकमध्ये टाटा मॅरेथॉन फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर्सचं मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या हे मलाच कळेना. मग मी थोडा विचार केला की नको हे फार होईल मला आणि हे एवढं सगळं मला जमणार नाही. तर मी ऑलमोस्ट म्हणजे पुढचा फॉर्म नाही भरायचा असं ठरवलं. आणि मग माझी बहीण मला म्हणली अगं ताई तुला लहानपणापासून इच्छा आहे, एवढं तुला पहिल्या राऊंडला सिलेक्शन झालंय तर तू का नाही म्हणतीयस. तर मी म्हणलं अगं एवढं सगळं एकत्र कसं जमणार म्हणलं, त्यात मुलांच्या परीक्षा होत्या. ती म्हणली अगं तुझ्याकडनंच तर मी शिकले की कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही आणि तू जर असं म्हणालीस तर आम्ही कुणाकडे बघायचं, तू फॉर्म भर होईल तुझं, आम्ही सगळे तुला मदत करतो. मग आता एवढं सगळं इमोशनल सगळा मेलो ड्रामा झाल्यानंतर त्या भावनेच्या भरात मी फॉर्म भरला फायनल राऊंडचा. मग तिथे जाऊन राहायचं वगैरे. आता प्रॉब्लेम आला की कॉस्ट्युम्स, कारण त्यांनी सगळ्या ह्याच्यासाठी कॉस्ट्युम्स दिले होते. मग आता पहिल्या राऊंडला एक ब्लॅक कॉस्ट्युम घालायचा होता, तो वेस्टर्न वेअर होता. आता सांगलीमध्ये तर काही एवढे आपल्याला चांगले अवेलेबल नाहीत. मग प्रॉब्लेम परत तो आलाच. आता त्या सगळ्या गडबडीमध्ये कुठेतरी पुण्याला जा, मुंबईला जा, बँगलोरला जा आणि शॉपिंग करा हे तर मला शक्यच नव्हतं. मग ऑनलाईन शॉपिंग हा एकमेव पर्याय होता. लकीली मला एक चांगला ड्रेस ऑनलाईन शॉपिंगचा मिळाला, त्याचं फिटिंगही बऱ्यापैकी जमलं, त्याच्यावर प्रॅक्टिसही केली. दुसरा जो इंडो वेस्टर्न आणि साडी राऊंड होता त्याची साडी ते स्वतःच देणार होते, त्यामुळे ते टेन्शन कमी झालं. चला एक टेन्शन, आणि त्याची ज्वेलरी पण तेच देणार होते, त्यामुळे तो काही विषय नव्हता. जो फिनाले क्वेश्चन आन्सरचा गाऊन होता तर तो त्यांना पेस्टल कलरमध्ये पाहिजे होता, म्हणजे थोडेसे इंग्लिश पेंट कलर असतात ते, आणि तो काही केला मला ऑनलाईन तो गाऊन मिळेना. मग शेवटी आता अगदी शेवटचे 4च दिवस उरले, मग जो कुठला येईल तो घेऊ, त्याचं फिटिंग जमेना. मग माझ्या घरी एक ताई आहेत, त्यांनीच त्याचं फिटिंग करून मला तो गाऊन कसा बसा शिवून दिला आणि म्हणलं चल जे काही आहे आता हेच आहे, ह्याच्यावरच आपल्याला काय करायचंय ते करायचंय. मग सायमल्टेनियसली जो टॅलेंट राऊंडसाठी डान्स होता तर त्याच्यावरती हॉव्हरबोर्डवरती मी डान्स करणार होते. हॉव्हरबोर्ड म्हणजे एक मशीन असतं, त्याला चाक
चाकं असतात आणि ते फिरत असतं. मग त्याची प्रॅक्टिस कंटिन्युअस चालू होती. मग तिथे पोहोचलो, पण खूप सुंदर, म्हणजे ऑर्किड हॉटेलमध्ये त्यांनी आमची स्टेची सोय केली होती. 2-2 जणांमध्ये रूम शेअरिंग होती. तर एक नाशिकची माधुरी म्हणून मुलगी होती, ती माझी पार्टनर होती. आमची केमिस्ट्री खूप छान जमली आणि तिथे सगळे ऑल ओव्हर महाराष्ट्र, म्हणजे फक्त ॲलोपॅथी नाही, डेंटल असेल, आयुर्वेदा असेल, होमिओपॅथी असेल, फिजिओथेरपी असेल, सर्व पथीमधून पॉसिबल जेवढे डॉक्टर्स आहेत त्यातले सगळ्यातले सिलेक्टेड जे फायनल राऊंडला होते, तर तेवढ्या सगळ्या जणी होत्या. आणि प्रत्येकाशी बोलायला मिळालं, त्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकायला मिळाले. ते तिथे म्हणजे तुम्ही आन्सर कसं द्यावं क्वेश्चन्सचं, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी अडकलात तर काय करावं, किंवा एखाद्या क्वेश्चनचा आन्सर माहिती नाही तुम्हाला तर तुम्ही काय करायचं, किंवा तुम्ही एकदम ब्लॅकआउट झालात स्टेजवरती तर तुम्ही काय करायचं, हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं. मेकअप बेसिक कसा करायचा, किंवा तिथल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जे टिकेट्स म्हणतो, मॅनर्स असतो, ते सगळे शिकवले. मग ते सगळे राऊंड 1 बाय 1 होते. पहिल्या दिवशी इंट्रोडक्शन राऊंड होता, मग त्यातनं सिलेक्ट होत होत सेकंड राऊंड, मग तुमचा टॅलेंट राऊंड, असं करून शेवटच्या फिनालेला फक्त 13 जणी सिलेक्ट होणार होत्या. मग आदल्या दिवशी कळलं की त्या फिनालेच्या राऊंडला आपलं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांनी त्या सगळ्या परफॉर्मन्सेसमधले फक्त 5च परफॉर्मन्सेस फिनालेला सिलेक्ट केले होते. तर त्यात माझा डान्सही सिलेक्ट झाला होता, त्यामुळे मी आणि खुश झाले. मग फिनालेला परत मग ट्रॅडिशनल राऊंड, वेस्टर्न राऊंड, हे सगळे त्यांनी सांगितल्यानुसार होत होत गेले. शेवटी मग आम्ही 5 फायनलिस्ट राहिलो आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर्समध्ये मग माझ्या आवडीचा क्वेश्चन आला की तुम्ही मदर अर्थला सध्या जे सगळे म्हणजे भेडसावणारे प्रश्न आहेत तर ते कुठले आहेत आणि तुम्ही तिचं काउन्सिलिंग कसं कराल. मग हा तर माझा म्हणजे मुलांचा अभ्यास घेण्यामुळं ते सगळे इतके म्हणजे अप टू डेट होते, तर त्याचा आन्सर मग मी खूप छान दिलं. आणि मग जेव्हा त्यांनी क्राउनिंग केलं तेव्हा खूप आनंद झाला आणि एवढ्या सगळ्या कष्ट आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यातून ऍडजस्ट करत करत तिथं पोहोचू शकले आणि जिंकू शकले, ह्याचा आनंद म्हणजे अगदी शब्दात न सांगण्यासारखा होता. खूप छान एक्सपिरियन्स सांगितला तुम्ही. याबरोबरच तुम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला टीचिंगचं काम करता, तर त्याबद्दल काय सांगाल? कुठला विषय शिकवता आणि त्याचं तुमचं टायमिंग काय आणि तुमची स्पेशालिटी काय? मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून 2010 मध्ये जॉईन झाले आणि 13 वर्ष मी शासकीय रुग्णालयात काम केलं. मी अंडर ग्रॅज्युएट टीचर, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर होते. नुकतंच मी आता शासकीय रुग्णालयातलं माझं काम सोडलंय आणि आता मी माझं प्रायव्हेट हॉस्पिटल चालू केलंय. गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे माझं टीचिंगचा सब्जेक्ट सुद्धा गायनेकोलॉजी हाच होता आणि दरवर्षी आमच्याकडे 150ची बॅच असायची, म्हणजे 150 MBBS स्टुडंट यायचे. मग त्यांचे लेक्चर्स घेणे, क्लिनिक घेणे, डेमो घेणे, हे सगळं म्हणजे त्यांना डॉक्टर तयार होण्यासाठी गायनॅक ह्या ब्रांचच्या विषयी जी माहिती पाहिजे तर ती सगळी त्यांना देणं आणि त्यांच्या परीक्षा घेणं, त्यांना काही अडचणी आल्या तर त्यांना मार्गदर्शन करणं. पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे आमच्याकडे दरवर्षी 12 MS ऑब्स्टेटिक आणि गायनॅकच्या ऍडमिशन व्हायच्या. मग पर इयर 2 PG स्टुडंट मिळायचे. मग त्यांना थिसिसचं टॉपिक देणे, त्यांना अगदी सर्जिकल हाताला धरून सिझर कसं करायचं, डिलिव्हरी कशी करायची, हिस्टेरेक्टमी कशी करायची, ट्युबेक्टमी कशी करायची, हे सगळं त्यांना शिकवायचं. हे PG टीचरचं काम असतं. तर हे अगदी आनंदाने मी 13 वर्ष केलं, पण आता काही कारणांनुसार मग मी तो जॉब आता जस्ट सोडलेला आहे. मॅडम, आपल्या मैत्रिणींना सुद्धा रोज स्वतःचा फिटनेस ठेवण्यासाठी व्यायाम करायची इच्छा असते, पण सकाळी मला वेळच नसतो किंवा कामातनं वेळच मिळत नाही, अशी अनेक कारणं त्या सांगतात. तर या मैत्रिणींना एक डॉक्टर म्हणून काय सांगाल? मी असं सांगेन की एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर माणूस त्याच्यासाठी वेळ काढतोच, आणि एखादी गोष्ट करण्याची इच्छा नसेल तर त्याला आपण 100 काय 200 एक्सक्युजेस निर्माण करू शकतो. तर सकाळीच व्यायाम केला पाहिजे असं काही बंधनकारक नाहीये. म्हणजे सकाळी व्यायाम केल्यानंतर त्याचे फायदे नक्कीच जास्त आहेत, पण दिवसातून मी तर म्हणते तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल. तर मी गायनेकोलॉजिस्ट आहे, मी पण अशी गॅरंटी देऊ शकत नाही की मी रोज सकाळीच व्यायाम करू शकेन. एखाद्या दिवशी खूप इमर्जन्सी आली, मला त्या दिवशी सकाळी नाही जमलं किंवा त्या दिवशी खूप हेवी असेल तर मी माझं सगळं काम संपल्यानंतर रात्री सुद्धा व्यायाम केलेला आहे. किंवा समजा एखाद्या दिवशी वाटलं दुपारी आपल्याला रिकामा वेळ आहे, दुपारीही तुम्ही व्यायाम करू शकता. फक्त ना तुम्ही, जसं मी म्हणते की ही एक लाईफस्टाईल पाहिजे, म्हणजे जसं आपण रोज आंघोळ करतो, रोज आपण जेवण करतो, तसा रोज व्यायाम करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाहीये. तो तुमच्या जीवनाचा एक घटक किंवा एक पार्ट असा म्हणून जर त्याच्याकडे बघाल
तर तो नक्कीच तुम्ही करू शकाल. आणि जास्त नाही, एक 45 मिनिट्स टू 1 अवर एवढाच व्यायाम करायचा आहे. आणि तो तुमच्या सर्वच दृष्टीने, म्हणजे जर तुम्ही फिट राहिलात तर तुमची फॅमिली फिट राहणार आहे. जर तुम्हाला काही आजार झाले, तुमची बॉडी जर फिट नसेल, तर तुम्हीही कुठल्याच गोष्टी एन्जॉय करू शकणार नाही आणि तुमच्या कुटुंबाला नीट जे त्यांना अपेक्षित आहे तुमच्याकडून त्या सर्व गोष्टी देऊ शकणार नाही. आणि पुढचंही तुमचं आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी, फिट ठेवण्यासाठी हा अतिशय गरजेचा असा एक औषध म्हणा ना त्याला, प्रोफायलॅक्टिक औषध, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर पुढच्या गोष्टी काही वाईट होऊ नयेत म्हणून एक घेतलेली सावधानतेची स्टेप असं म्हणून त्याच्याकडे बघा. तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये मजा यायला लागेल आणि तुम्ही तो एन्जॉय करायला शिका. त्यात काही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करा. म्हणजे रोज एकच गोष्ट केली, बाबा रोज मी चालायला गेले की मला कंटाळा येतो, मग आज एखाद वेळेस सायकलिंग करून बघा, किंवा एखादा झुंबाचा क्लास लावा थोड्या दिवसासाठी, किंवा एखाद वेळेस जिमला जाऊन बघा, किंवा एखाद दिवशी योगासनं करून बघा, सूर्यनमस्कार घालून बघा, दोरीवरच्या उड्या मारा, स्टेअर क्लाइम्बिंग करा. म्हणजे एकच गोष्ट रोज रोज करू नका, कारण शरीराला त्याचे होणारे फायदेही दिवसेदिवस कमी होत जातात. तर थोडंसं सरप्राईजेस द्या तुमच्या बॉडीला, थोडे चॅलेंजेस द्या तुमच्या बॉडीला, म्हणजे मग तुम्हाला त्यात मजा यायला लागेल आणि मग तुम्ही तो एन्जॉय करायला शिकाल आणि नक्कीच त्याचे फायदे तुम्हाला जास्त मिळतील. मॅडम, तुमचे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्त्रियांच्या आरोग्याविषयी 8 शोध निबंध प्रकाशित झालेत, तर यामध्ये काम करावं असं कसं काय वाटलं? आम्ही जेव्हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजला काम करतो तर आमच्याबरोबर आमचे पीजी स्टुडंट असतात. तर आम्ही थिसिस म्हणजे त्यांनी एक शोधनिबंध तयार करायचा असतो, तर त्यांच्याबरोबर काम करायचो. तर त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींवरती, म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी असतील किंवा केस कंट्रोल स्टडी असतील, तर त्याचे बरेच आम्ही दरवर्षी 2-2 स्टुडंट असल्यामुळे ते स्टडी बरेच केले आणि त्याच्यामुळे त्यातले जे रिझल्ट्स होते तर ते पब्लिश केले की बाकीचे लोक सुद्धा त्याच्यामुळं, म्हणजे आपण म्हणतो ना मागच्याच ठेस पुढचा शहाणा, तर त्यांना त्याविषयी माहिती मिळू शकते. तर त्याच्या दृष्टीने मग ही नियतकालिकामध्ये जे इंटरनॅशनल जर्नल असतात त्याच्यामध्ये मी तो पब्लिश करायचं ठरवलं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे एक्सपिरियन्स घेत तुम्ही हा प्रवास पूर्ण केला, तर या प्रवासामध्ये घरच्यांनी कशी साथ दिली तुम्हाला? खरं तर घरच्यांमुळेच हे शक्य आहे असं एका वाक्यात मी सांगेन. कारण गायनॅक सारखी इमर्जन्सी ब्रँच, सिव्हिल हॉस्पिटलचा जॉब, घरात 2 जुळी मुलं आणि एवढे सगळे छंद, तर हे सगळं म्हणजे खरं तारेवरची कसरत होते. म्हणजे कधी कधी असं होतं ना की मला असं वाटतं की 24 तासाच्या ऐवजी 48 तास जर मला मिळाले असते तर माझे छंद मी पुरवू शकले असते. पण मग मी असं करते की आयडियालिस्टिक नाही, आपल्याला जमेल तसं, जमेल त्या प्रकारे करायचं. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे माझी आई असू दे, सासूबाई असू देत, माझा नवरा असू दे, सगळ्यांनी प्रत्येक स्पर्धा, कुठलीही कॉम्पिटिशन, म्हणजे त्याचा व्हिडिओ करायचा असेल तर माझी मुलं, माझा नवरा, कॉस्ट्युम डिझायनिंग, माझी आई, म्हणजे सगळ्यांची त्याला अगदी म्हणजे सपोर्टही असतो आणि चुकाही सांगतात. म्हणजे ते महत्वाचं असतं, तुमच्या चुका काय होतात तेही सांगतात. कारण एक रियालिटी चेक असतो. कारण आपल्याला सगळ्यात नुसतं चांगलं चांगलं म्हणत गेले की मग आपल्याला कळत नाही की आपलं कुठे चुकतंय किंवा आपल्याला काय इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे. तर माझा मुलगा, किती घाण पळतीये, जरा फास्ट पळ, तुझ्या त्या कमी वयाच्या हे पण तुझ्या पुढे चालल्यात आणि तू किती स्लो पळतेस, असं वेळोवेळी मला रियालिटी चेक देतात. तर त्याच्यामुळे इम्प्रुव्हमेंटही होते आणि ज्या ठिकाणी खरंच मदतीची गरज आहे तेव्हा एक लकी गोष्ट की सासर आणि माहेर दोन्ही सांगलीमध्ये असल्यामुळे मला 2-2 आया मिळाल्या मदतीला. आणि नवरा सुद्धा खूप ओपन आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीला हे करायचं नाही किंवा हे चालणार नाही असा कधीच अप्रोच नव्हता. आणि लहानपणापासून म्हणजे माझे वडील सुद्धा कधी कुठल्या गोष्टीला विरोध नाही, तुम्ही तुमचे निर्णय घ्या, त्याचे जे काही आफ्टर इफेक्ट्स असतील त्याची पण जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या, तरच तुम्ही शिकता, असा अप्रोच होता. तर त्याच्यामुळे नक्कीच पूर्ण सर्व कुटुंबियांचे मनापासून धन्यवाद. एवढं सगळं मला टॉलरेट करतात, एवढं सगळं मला सपोर्ट करतात आणि त्यांच्यामुळेच हे शक्य आहे, नाहीतर हे इम्पॉसिबल आहे. तर मॅडम, आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आज तुम्ही आलात आणि तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल इतकी छान माहिती सांगितली आपल्या मैत्रिणींना, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मलाही इथे बोलवून माझ्या मनातल्या गोष्टी मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचा तुम्ही हा जो छान प्लॅटफॉर्म मिळवून दिलात त्याबद्दल मीही खूप खूप धन्यवाद. थँक्यू.